नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर दाबा नोटिफिकेशन मिळण्यासाठी. आता 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. तर ह्या मोर्चासाठी जय्यत अशी तयारी केलेली आहे. तर मुंबईत शिरल्यानंतर पार्किंगची जी व्यवस्था आहे ते पार्किंगची कुठं करायची किंवा काय करायचं त्याचं परिपूर्ण नियोजन ठरलेलं आहे. आणि हे नियोजन करत असताना त्यासाठी जे स्वयंसेवक लागणार आहेत तर ते महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामधून व्हॉट्सअपमार्फत स्वयंसेवकांना बोलवून घेतलेले आहेत. आणि हे जे सोशल मीडियावरील जे आंदोलन आहे ते प्रत्यक्षात आता मुंबईमध्ये उतरणार आहेत. याच्या पाठीमागचे जे 2-3 वेळा नियोजन झालं होतं की मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा होणार आहे. परंतु हा मूक मोर्चा होत असताना काही ना काही अडचण आल्यामुळे हा 9 ऑगस्टचा जो मूक मोर्चा आहे तो प्रचंड मोठा होणार आहे. पुण्यातील लाखो करोडो लोक आले, नगरमध्ये लाखो करोडो, कोल्हापूरमध्ये असतील, सांगलीमध्ये असतील, अशा पद्धतीच्या लोकांच्या मध्ये जो प्रक्षोभ निर्माण झाला होता, जे भपका निर्माण झाला होता, त्याची धग अजूनही शमलेलं नाही. त्याच्यामुळे 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे एक फायनल मराठा क्रांती मूक मोर्चा होणार आहे. आणि त्या मोर्चासाठी पूर्ण महाराष्ट्रातून च्या कानाकोपऱ्यातून जी काही मराठी लोक असतील तर त्यांनी एकत्र होऊन लढा देण्यासाठी हा एक शेवटचाच आशा म्हणून आता हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. एक मराठा तर लाख मराठा असल्यासारखं इथं परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच पुण्यातील जे मोर्चे झाले तर त्यासाठी जे वाहतूक नियंत्रण केलं होतं पोलिसांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं. आणि मोर्चाला फिरण्यासाठी आतमधून पुणे पूर्णपणे बंद केलं होतं. आणि लोकांना मोर्चातून आंदोलकांना एक फिरण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं एक सुव्यवस्था करण्यात आली होती. तशीच मुंबईमध्ये अशा पद्धतीची सुव्यवस्था राखण्यात येणार आहे आणि पोलिसांकडून योग्य ते नियोजन करून करण्यात येणार आहे. हे 9 ऑगस्टच्या मूक मोर्चाचं प्रचंड वैशिष्ट्य असणार आहे. आणि हा मूक मोर्चा आहे शांततेच्या पद्धतीने करण्यात येणार आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आतापर्यंत झालेले जे सर्व मराठा क्रांती मूक मोर्चा ते अतिशय शांततेने पार पडलेले आहेत. आणि ह्या मूक मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचं नासधूस होणार नाही, भांडणं होणार नाहीत किंवा जाळपोळ होणार नाहीत, याची खबरदारी प्रत्येक स्वयंसेवकाने घ्यायची आहे. त्यासाठी आता लढलं पाहिजे. आणि हे लढाई ही अंतिमची लढाई आहे. मराठी आरक्षण मिळाल्याशिवाय राहायचं नाही हा मुख्य उद्देश आहे. त्यातून 1860 कायद्याचा होणारा जो अत्याचार आहे तो अत्याचार पूर्णपणे मोडून काढण्यासाठी हा संप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अनेक अत्याचार झालेले आहेत तर त्याला न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा अतिशय महत्त्वाचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. मराठी क्रांती मोर्चाला 9 ऑगस्टला सर्वांनी एकत्र या आणि निर्धारानं लढा द्या. तर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत लोकांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.